वंदना आश्रमातया कधी रे येशील आश्रमातया कधी रे येशील रामा रघुनंदना रामा रघुनंदना मीन अहिल्या शापित नारी मीन जानकी राजकुमारी एकदाच वेणी शबरी तुझ्या पदांचे अखंड चिंतन तुझ्या पदांचे अखंड चिंतन ही माझी साधना रामा रघुनंदना. श्लोक म्हणते, गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत. गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. शुकासारिके पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रोता भक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. ओम ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. सर्वांचं
आपल्या या प्रस्थानत्रयी समर्थ प्रस्थानत्रयीमध्ये स्वागत. सुरुवातीचा आजचा पहिलाच सेशन आहे. जरा मागच्या वेळेला थोडीशी गडबड झाली, जरा टेक्नॉलॉजिकली प्रॉब्लेम्स आले, त्याबद्दल क्षमस्व. मागचा सेशन त्याला होऊ शकला नाही. अजूनही थोडंसं जरा टेक्नॉलॉजिकली जरा थोडंसं अजूनही सगळेजण नवीन आहेत. इट विल टेक आय थिंक 1 or 2 more days टू सेटल डाऊन. तर नंतर मग सगळं व्यवस्थित होईल. नंतर मग आपण बरोबर 10:30 वाजता चालू करायचा प्रयत्न करू. मी शेअरिंग करतो, मग तुम्हाला ते एक दिसतंय का बघूया आपण. 1 मिनिट. प्रदीप, शेअर दिसतंय ना? हो, दिसतंय. ओके. तर ज्यावेळेला आपण प्रस्थानत्रयी असा ज्यावेळेला विचार करतो आणि वैदिक प्रस्थानत्रयीचा जर विचार केला तर वैदिक प्रस्थानत्रयीमध्ये 3 ग्रंथ येतात मुख्यत्वे करून. एक म्हणजे श्रीमद भगवद्गीता, नंतर उपनिषद आणि ब्रह्मसूत्र. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवद्गीता ही भगवंतानी सांगितली महाभारतामध्ये. युद्धाच्या वेळेला ज्यावेळेला अर्जुन संभ्रमात पडला, युद्ध कसं करू असं त्याला ज्यावेळेला प्रश्न पडला, त्यावेळेला भगवंतानी त्या संभ्रमित झालेल्या अर्जुनाला गीता सांगितली आणि युद्धासाठी प्रवृत्त केलं. त्याचप्रमाणे उपनिषद ही वेदांत शास्त्र आहेत. म्हणजे वेदांच्या मध्ये म्हणजे 4 जर वेद असतील तर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या 4 वेदांच्या मध्ये जवळजवळ 1,00,000 श्रुती आहेत. आणि त्या 1,00,000 श्रुतींच्या मध्ये जवळजवळ त्यातले 60-70 हजार मंत्र हे कर्मपर आहेत. त्याच्यानंतर असलेले 20-30 हजार मंत्र हे उपासनापर आहेत. आणि शेवटचे 4,000 मंत्र हे ज्ञानपर आहेत. आणि त्याला आपण उपनिषद म्हणतो. आणि उपनिषद ही ज्ञानपर असल्यामुळं आणि ते वेदांच्या सगळ्यात शेवटी येत असल्यामुळं त्यांना वेदांत शास्त्र असंही म्हणतात. आणि भगवान शंकराचार्यांनी या उपनिषद 10 उपनिषद त्यातली निवडली आणि त्या उपनिषदांच्या वर भाष्य केलं. म्हणून ही 10 उपनिषद या वैदिक प्रस्थानत्रयीमध्ये गणली जातात. आणि तिसरं, भगवान व्यासांनी जी ब्रह्मसूत्र लिहिली ती या अशा 3 ग्रंथांचं मिळून वैदिक प्रस्थानत्रयी असं म्हटलेलं आहे. आपण जर अलीकडच्या काळात जर बघितलं आणि जर समर्थ हे साधारण गेल्या 400 वर्षापूर्वी त्यांचा काळ आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जरी जांब या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला असला तरी समर्थांची कर्मभूमी ही पश्चिम महाराष्ट्रामध्येच म्हणजे सज्जनगड, साताराच्या जवळ, चाफळ, सातारा जिल्ह्यातच आहे. असं जे सगळं जे समर्थांनी जे 11 मारुतीची स्थापना केली ते सुद्धा या सातारा जिल्ह्यामध्येच आहे. आणि या सगळ्या ह्याच्यातून आपल्याला समर्थांनी वेगवेगळ्या प्रकारे जे त्यांनी जे ग्रंथ लिहिले आणि त्यांची जी प्रस्थानत्रयी म्हणून जी म्हणली जाते ते म्हणजे मनोबोध म्हणजेच मनाचे श्लोक, दासबोध आणि आत्माराम. हे 3 ग्रंथ त्यांचे आपण तेच त्या सिक्वेन्सनी आपण का बघणार आहोत तेही आपण बघू. पण त्यांचे जे 3 ग्रंथ आहेत, मनोबोध म्हणजेच मनाचे श्लोक. बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांचा थोडंसं कन्फ्युजन होतं की मनोबोध म्हणजे काय, तर मनोबोध म्हणजेच मनाचे श्लोक. आणि मनोबोध, दासबोध आणि आत्माराम असे 3 ग्रंथ समर्थांचे आहेत. ते प्रस्थानत्रयी, समर्थांची प्रस्थानत्रयी म्हणून ओळखली जाते. आपण या आपल्या चिंतनासाठी समर्थांची प्रस्थानत्रयी हा विषय निवडलेला आहे. याचं कारण असं आहे की समर्थ हे अलीकडच्या काळात असल्यामुळं आपल्याला ते थोडेसे कळायला सोपे आहेत. त्यामुळे म्हणून आपण समर्थांचं ग्रंथ अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण मनोबोध घेणार आहोत, मनाचे श्लोक घेणार आहोत. ते झाल्यानंतर दासबोध घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आत्माराम घेणार आहोत.
मग आपल्या सगळ्यांच्या समोर प्रश्न निर्माण होतो की प्रस्थानत्रयी म्हणजे काय आणि प्रस्थानत्रयीचं ऑब्जेक्टिव्ह उद्देश म्हणजे साध्य हे काय. प्रस्थानत्रयी याचा अर्थ असा आहे की प्रस्थान म्हणजे आम्हाला कुठंतरी जायचं आहे. आम्हाला कुठं जायचं आहे तर आम्ही ज्यावेळेला या शरीरामध्ये जन्म घेतलेला आहे, या शरीराचा ज्यावेळेला जन्म झालेला आहे त्यावेळेला आम्ही या भूतलावर या शरीरामध्ये आलेलो आहोत आणि आमचा प्रवास जन्म झाल्यापासून चालू आहे. तो प्रवास या शरीराचं शरीर पडेपर्यंत, या शरीराचा मृत्यू होईपर्यंत आमचा प्रवास चालू राहणार आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हे कुणाला वेगळं सांगायची गरज नाही. कुठलंही अध्यात्म जरी माहित नसेल, काहीही माहित नसेल, जरी तो नास्तिक जरी असेल तरी त्याला माहितीये की ज्या वेळेला माणूस जन्माला येतो त्यावेळेला त्याचा मृत्यू होतो. म्हणजेच जन्म आणि मृत्यू ह्याच्यामध्ये आमचा एक प्रवास चालू आहे, आमचं प्रस्थान चालू आहे. एका जन्मापासून दुसऱ्या जन्मापर्यंत प्रस्थान हे आमच्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. पण व्यवहारामध्ये जर बघितलं तर या शरीराच्या जन्मापासून या शरीराच्या मृत्यूपर्यंत आमचं प्रस्थान चालू आहे, आमचा प्रवास चालू आहे. आणि मग मृत्यू झाल्यानंतर आमचा प्रवास कुठे जातो, आम्ही कुठे प्रवास करतो, ह्या शरीराचा जन्म होण्याच्या पूर्वी आम्ही कुठे होतो, तो आमचा प्रवास काय होता, असे सगळे प्रश्न आमच्या डोळ्यासमोर येतात, आमच्या साधकाच्या डोळ्यासमोर येतात की मी अरे आज जर या शरीरामध्ये जन्म जर घेतलेला असेल तर ह्या शरीराच्या पूर्वी, या शरीराच्या जन्माच्या पूर्वी मी कुठे होतो, तो माझा प्रवास कसा होता, आणि हे शरीर पडल्यानंतर त्या शरीराचा प्रवास म्हणजे माझा स्वतःचा प्रवास कसा असणार आहे. आणि म्हणूनच हे आम्हाला कळण्यासाठी शास्त्रांनी प्रस्थानत्रयी हे असे ग्रंथ निर्माण केलेले आहेत. म्हणजे ह्या शरीरामध्ये असतानाच आम्हाला हे जाणून घेतलं पाहिजे की मी कुठून आलो आणि मी कुठे जाणार आहे, माझा हा प्रवास काय आहे आणि माझं प्रस्थान कुठून होणार आहे आणि कुठून आलो आहे आणि कुठे जाणार आहे, हे प्रस्थान मला कळलं पाहिजे. म्हणूनच आम्हाला थोडासा अभ्यास केला पाहिजे आणि म्हणूनच या प्रस्थानासाठी हे आम्हाला कळण्यासाठी की म्हणजे मी कुठून आलो, मी कोण आहे आणि मी कुठे जाणार आहे, हेच विचार करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी या प्रस्थानत्रयीचा प्रयोजन शास्त्रानं केलेलं आहे. मग आता प्रश्न असा आहे की हे आम्हाला कळलं की प्रस्थानत्रयीचा उद्देश हा एकच आहे की आम्हाला कळावं की मी कुठून आलो. मी ह्या शरीरामध्ये असताना माझ्या प्रसंगामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग होतात. ते प्रसंग असेच का होतात, मी वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतो, मी वेगवेगळ्या माणसांच्या सानिध्यात येतो आणि माझ्या आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रसंग का होतात, कसे होतात. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळेला शब्द वापरतो अध्यात्मामध्ये, सगळ्यांना माहितीये की प्रारब्ध हा शब्द वापरतो. म्हणजे प्रारब्ध म्हणजे काय हे आम्हाला कळून घेतलं पाहिजे. म्हणजे ह्या शरीरामध्ये असताना आमच्या आयुष्यामध्ये येणारे ज्या वेगवेगळ्या प्रसंग आहेत ते का घडतात, तसे का घडतात, आम्ही एकमेकांच्या सानिध्यात का येतो, आमचा कधी कधी वियोग का होतो, काही लोकांच्याच आयुष्यामध्ये असे प्रसंग का घडतात आणि काही लोकांच्या आयुष्यामध्ये काही प्रसंग का घडत नाहीत. आपल्या सध्याच्या करोनाच्या काळामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा असे प्रश्न पडलेले आहेत की काही लोकांनाच का करोना झाला आणि काही लोकांना का झाला नाही, काही लोकांनी करोना होऊन सुद्धा ते ओके आहेत आता आणि काही लोकांना वय कमी असून सुद्धा त्यांचा मृत्यू झाला. या सर्वाची कारणं काय, शास्त्रीय दृष्ट्या कारणं काय, सायंटिफिकली या सगळ्याची कारणं काय, हे जर आम्हाला जर जाणून घ्यायचं असेल, ह्याचा जर आम्हाला अभ्यास करायचा असेल आणि आम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर कोणतरी रेफरन्स पाहिजे, आम्हाला कशाचा तरी आधार पाहिजे आणि तो आधार, तो रेफरन्स म्हणजे हे शास्त्र आहे. आणि हे शास्त्र म्हणजेच भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र किंवा समर्थांचं मनोबोध, मनाचे श्लोक, दासबोध आणि आत्माराम हे त्यासाठी अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणूनच आम्हाला या प्रस्थानत्रयीचा अभ्यास करणं आवश्यक आहे.
म्हणून प्रस्थानत्रयीचे दोन उद्देश आहेत, एक म्हणजे प्रापंचिक आणि एक म्हणजे पारमार्थिक. ज्यावेळेला आम्ही प्रापंचिक ज्यावेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना एवढं कळतं की या शरीरामध्ये मी आहे, मी या शरीराचा जन्म झालेला आहे आणि हे जन्म झाल्यानंतर लहानपणी मी काहीतरी शिकलेलो आहे, मी शिक्षण घेतलेलं आहे, शिक्षण घेतल्यानंतर मला नोकरी मिळालेली आहे, मी बिझनेस करत आहे, पोटा पाण्यासाठी काहीतरी संपत्ती जमा करत आहे, म्हणजेच थोडक्यात मी अर्थार्जन करत आहे. आणि अर्थार्जन करत असताना, या शरीरामध्ये जगत असताना, या जीवनामध्ये जगत असताना असं आपण म्हणू की माझ्या मनामध्ये वेगवेगळ्या कामना आहेत, इच्छा आहेत. मग त्या इच्छांचं स्वरूप काय आहे? त्या माझ्याच मनात येणाऱ्या इच्छा ह्या सर्वांच्या मनात येतील असं नाही. माझ्या मनामध्ये या जीवनामध्ये काही ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल काही गोष्टींबद्दलच मला आवडतात, काही गोष्टी काही विषयच मला आवडतात, तेच विषय मला का आवडतात, त्या विषयांबद्दलच मला कामना का निर्माण होते, हे आम्हाला प्रश्नांचं उत्तर शोधलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आम्ही या जीवनामध्ये जगत असताना अर्थ आणि काम या दोन, नदी जशी वाटेने जाते, ज्या वेळेला नदीचा प्रवाह चाललेला असतो आणि त्याला दोन काठ असतात, तसं आमचं जीवन जगत असताना आम्हाला दोन काठ आहेत, दोन बाउंड्रीज आहेत. त्या दोन बाउंड्रीजच्या मध्ये आमचं सगळं आयुष्य आहे. आणि त्यासाठी त्या दोन बाउंड्रीज म्हणजे एक म्हणजे धर्म आणि दुसरं म्हणजे मोक्ष. म्हणजे या दोन बाउंड्रीजच्या मध्ये ज्यावेळेला आम्ही या जीवन जगत असताना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आम्हाला दिलेले आहेत. आपण मगाशी प्रारब्ध बघितलं. मग ह्या शरीरामध्ये असताना माझा पुरुषार्थ सुद्धा काहीतरी आहे आणि तो पुरुषार्थ कसा केला पाहिजे ते आम्हाला हे शास्त्र सांगतं. आणि जे मगाशी म्हणलं की वेदांतामध्ये म्हणजे वेदांमध्ये जे कर्मपर श्लोक जे आलेले आहेत, कर्मपर श्रुती जे आलेले आहेत, ते सगळ्या श्रुती आम्हाला धर्मानी अर्थ कसा मिळवावा, आमच्या कामना इच्छा कशा प्राप्त करून घ्याव्यात, हे आम्हाला सगळं शिक्षण, आम्हाला त्याचे डूज अँड डोंट्स हे आम्हाला वेदांमध्ये सांगितलेलं आहे. आणि हे जीवन जगत असताना आम्ही आमच्या इच्छा, आमच्या कामना, आम्हाला मिळणारे संपत्ती, अर्थार्जन हे धर्मानं करावं. आणि आमच्याच आयुष्यामध्ये जगत असताना आम्ही ज्या वेळेला धर्मानं जगतो त्यावेळेला आमच्यामध्ये काहीतरी एक रेफरन्स असतो, काहीतरी आधार असतो. त्या आधाराच्या साह्यानं आम्ही जगत असतो. जर आमचा रेफरन्स नसेल तर माणूस कसाही जगेल, अर्थासाठी काहीही गोष्टी तो मार्ग अवलंबेल. आणि सध्याच्या समाजामध्ये जर बघितलं तर आम्हाला हे लक्षात येतं, आम्हाला हे कळून येतं की माणसानी अर्थार्जन मिळवण्यासाठी, त्याच्या कामना इच्छा पूर्ण करण्यासाठी धर्माचा आधार सोडलेला आहे. आणि धर्म म्हणजे नुसता हा हिंदू धर्म नाही, मुस्लिम धर्म नाही, ख्रिश्चन धर्म नाही, तर धर्म म्हणजे याचा अर्थ आम्हाला वेदांमध्ये, सनातन धर्मामध्ये ज्या गोष्टी डूज अँड डोंट्स म्हणजे व्हॅल्यूज ऑफ लाईफ ज्या सांगितलेल्या आहेत, त्या व्हॅल्यूज जर आम्ही सोडल्या तर काय होतं, असा जर कुणी प्रश्न विचारला, आम्हाला कुणी प्रश्न विचारला की अरे माझा त्या धर्मावर विश्वास नाही, माझा त्या वेदांवर विश्वास नाही, मला पाहिजे तसं मी जगेन, मला पाहिजे तशा माझ्या कामना मी पूर्ण करेन, मला पाहिजे तसं मी अर्थार्जन करेल, आणि समाजामध्ये आम्हाला असे जर काही माणसं दिसली तर ती प्रथित यश आहेत, ती यशस्वी आहेत. आणि आम्ही कधी कधी म्हणतो सध्याच्या काळामध्ये थोडीशी यशस्वी होण्याची जी डेफिनेशन आहे ती पण चेंज झालेली आहे. आणि हे जर झालेली असेल, वरवर आम्हाला जर माणसं यशस्वी झालेली दिसत असतील, वरवर आम्हाला माणसं संपत्ती असलेली दिसत असतील, प्रचंड संपत्ती त्यांच्याकडे आहे, किती संपत्ती आहे त्याचा सुद्धा आम्हाला थांगपत्ता लागत नाही, मनात येईल त्या कामना ते पूर्ण करू शकतात, सत्तेच्या जोरावर ते करू शकतात, असं जर आम्हाला समाजामध्ये दिसत असेल तर आम्हाला अध्यात्मातल्या लोकांना, साधकांना, धार्मिक लोकांना असा प्रश्न पडतो की सत्य काय आणि असत्य काय, खरं काय, खोटं काय, आणि आम्ही करतोय ते बरोबर आहे आणि समाजामध्ये घडतंय ते चुकीचं आहे का बरोबर आहे.
आणि जर आम्ही समाजामध्ये बघितलं तर जर आम्ही अर्थार्जन करताना, आमच्या कामना पूर्ण करताना, या जीवनामध्ये प्रापंचिक जीवन जगत असताना जर आम्ही धर्माधिष्ठित नीतिमूल्यानं अधिष्ठान असलेलं जीवन आम्ही जगलो नाही, तर आमच्या आयुष्यामध्ये, आपल्या समाजामध्ये जर आम्ही बघितलं, आमच्या आजूबाजूला बघितलं, तर आज आम्हाला अतिशय ताणतणाव दिसतो. आमच्या आयुष्यामध्ये प्रचंड टेन्शन्स आहेत असं आम्हाला दिसतं. आमच्या आयुष्यामध्ये प्रचंड दुःख आहेत असं आम्हाला दिसतं. आमच्या आयुष्यामध्ये अशांती आहे असं आम्हाला दिसतं. भले आमच्याकडे भरपूर संपत्ती असेल, भले आमच्याकडे स्थावर जंगम मालमत्ता असेल, भले आमच्याकडे सत्ता असेल, भले आम्हाला सगळेजण हार तुरे देऊन आमचं कौतुक करत असतील, आम्हाला समाजामध्ये मान्यता सुद्धा मिळालेली असेल यशस्वी माणूस म्हणून, पण तरी सुद्धा तो माणूस ज्या वेळेला एकटा असतो त्यावेळेला तो त्याच्या मनाला फसवू शकत नाही. तो सर्व जगाला फसवू शकेल, पण तो त्याच्या मनाला फसवू शकत नाही. कारण का? त्याचं जे मन आहे ते मन त्याच्या बरोबरच आहे. तो सगळ्या जगापासून वेगळा होऊ शकेल, तो सगळ्या जगाला फसवू शकेल, पण तो त्याच्या मनाला फसवू शकणार नाही. आणि म्हणूनच आम्हाला या प्रस्थानत्रयीचा उद्देश काय हा जर प्रश्न विचारला असेल, तर आम्हाला व्यावहारिक जीवनामध्ये, प्रापंचिक जीवनामध्ये आम्हाला जर शांतता पाहिजे असेल, आम्हाला जर सुख समाधान शांती पाहिजे असेल, आम्हाला टेन्शन फ्री लाईफ पाहिजे असेल, आम्हाला शांत झोप पाहिजे असेल, आम्हाला कमी वयात येणारे जे रोग आहेत, ब्लड प्रेशर आणि शुगर ह्याच्यासारखे यांच्या रोगांना आम्हाला लांब ठेवायचं असेल, तर आम्हाला या प्रस्थानत्रयीचा उपयोग आहे. आणि हा उपयोग आम्हाला कसा होऊ शकेल? तर आम्हाला ज्या वेळेला आम्ही या मनाचे श्लोक, म्हणजे मनाचे श्लोक हे मनासाठी दिलेले आहेत समर्थांनी, ज्यावेळेला मनाचे श्लोकाचा ज्यावेळेला आम्ही अभ्यास करतो, त्यावेळेला आम्ही मन म्हणजे काय, माझंच मन हे कसं काम करतं, म्हणजे मी कसा काम करतो, मी कसा विचार करतो, आणि मी कसा विचार केल्यानंतर मी कसा अशांत होतो, मी कसा दुःखी होतो, माझ्या आयुष्यामध्ये कशी टेन्शन्स येतात, आणि त्याला जर निराकरण करायचं असेल, त्याच्यावर जर आम्हाला मात करायची असेल, तर मला माझं मन काय हे कळलं पाहिजे. आज आमच्या कॉर्पोरेट लाईफ मध्ये आम्ही मॅनेजर असतो, आम्ही डायरेक्टर असतो, आम्ही सीईओ असतो, पण आय कॅनॉट कंट्रोल माय ओन माइंड, आय कॅनॉट मॅनेज माय ओन माइंड. याचं कारण असं आहे की ते मन काय आहे हेच आम्हाला माहिती नाही. जर मन काय आहे हे जर आम्हाला माहिती नसेल, तर आम्ही त्या मनावर कंट्रोल कसा करू शकतो, आम्ही त्या मनाला मॅनेजमेंट कसं करू शकतो, आमच्या आयुष्यामध्ये शांतता कशी निर्माण होईल, आमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान कसं निर्माण होईल, आमच्या आयुष्यामधले ताणतणाव टेन्शन्स कशी कमी होतील, कधीच होणं शक्य नाही. आणि म्हणूनच आम्हाला जर रेफरन्स असेल, आम्हाला जर काय करायचं असेल, तर आम्हाला मनाचे श्लोक किंवा मनोबोध घेतल्यानंतर, त्याचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला आमच्या प्रापंचिक आयुष्यामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये आम्हाला टेन्शन फ्री लाईफ कसं करता येईल याचा आम्हाला विचार करायचा आहे. आणि म्हणूनच मनाचे श्लोक आपण पहिल्यांदा घेणार आहोत, कारण मनाचे श्लोक इज लाईक अ फाउंडेशन. ज्यावेळेला आपण नवीन इमारत बांधतो, आणि ज्यावेळेला आपण नवीन इमारत बांधतो, जे कोणी सिव्हिल इंजिनियर शिकले असतील तर त्यांना लक्षात येईल की आरसीसी ज्यावेळेला आम्ही बांधकाम करतो, त्यावेळेला पहिल्यांदा आपल्याला कॉलम्स उभे करायला लागतात. आणि ज्यावेळेला कॉलम्स आम्ही आरसीसी स्ट्रक्चर उभे करताना पहिल्यांदा जर कॉलम्स उभे करायचे असतील, तर पहिल्यांदा आम्हाला जमीन खणायला लागते. आणि आम्ही जमीन किती खाली पर्यंत खणू शकतो, तर जोपर्यंत आम्हाला मुरूम लागत नाही तोपर्यंत आम्हाला ती जमीन खणायला लागते. आणि मुरूम लागल्यानंतर तिथं आम्ही कॉन्क्रीट बेड टाकतो, आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं स्ट्रक्चर उभं करतो, कॉलम्स उभे करतो, बीम्स उभे करतो. आणि जेवढं उंच इमारत आम्हाला करायची आहे, 10 मजली असेल, 20 मजली असेल, 30 मजली असेल, 40 मजली असेल, 100 मजली इमारत असेल, तेवढं आमचं फाउंडेशन हे स्ट्रॉंग लागतं. तेवढं जर आमचं फाउंडेशन जर स्ट्रॉंग असेल, तरच थोडी टोलेजंग इमारत आम्हाला बांधता येते. हे जर व्यवहारात सत्य जर असेल,
तर आम्हाला जर व्यवहारामध्ये एक यशस्वी उत्तुंग जीवन जर जगायचं असेल, टेन्शन फ्री लाईफ जर जगायचं असेल आणि परमार्थामध्ये अतिशय शेवटपर्यंत जायचं असेल, मोक्षापर्यंत जायचं असेल, जीवन मुक्त व्हायचं असेल, ती अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल, तर त्यासाठी आम्हाला सुद्धा आमचं फाउंडेशन अतिशय काळजीपूर्वक तयार केलं पाहिजे. आणि ते फाउंडेशन कसं तयार करायचं ह्याचं सर्व सार हे समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. कारण जसं आमचं मन तसं आमचं आयुष्य, जसं आमचं मन तसं आमचं जीवन. व्हॉट यू थिंक सो यू बिकम. आणि म्हणूनच आम्हाला ज्यावेळेला आम्ही मनाचे श्लोक ज्यावेळेला आम्ही अभ्यास करतो त्यावेळेला आम्ही काय करत असतो तर आम्ही ते आमच्याच जीवनाचं, आमच्याच प्रापंचिक व्यावहारिक किंवा पारमार्थिक जीवनाचं फाउंडेशन उभा करतो. आणि जेवढं आम्ही मनावर विचार करू, आम्ही जेवढं मनाला विचार करून श्रवण मनन आणि चिंतन करू, तेवढं आमचं फाउंडेशन हे अतिशय सुरेख होतं. म्हणजे ज्या वेळेला दुसरं एक उदाहरण, शास्त्रातलं उदाहरण असं दिलं जातं की जर ज्या वेळेला आम्हाला जमिनीमध्ये बंपर क्रॉप काढायचं असतं त्यावेळेला त्या जमिनीची मशागत केली जाते. ती जमीन नांगरली जाते, त्यातलं तण काढून टाकलं जातं आणि मग ज्या वेळेला ती भुसभुशीत होते त्यावेळेला पेरण्यासाठी योग्य होते, त्यावेळेला त्या जमिनीमध्ये पेरणी केली जाते. तोपर्यंत पेरणी केली जात नाही. आणि म्हणूनच ज्या वेळेला जोपर्यंत आमचं मन तयार होत नाही, आणि ते मन म्हणजे काय, मन तयार करायचं म्हणजे काय, समर्थांना त्या मनाच्या श्लोकामधून शेवटी काय, कुठल्या प्रकारचा माणूस, कुठल्या प्रकारचं मन तयार करायचं आहे, कुठल्या प्रकारची जमीन तयार करायची आहे, ते आपण सर्व अभ्यासणार आहोत. आणि म्हणूनच ते मन तयार केल्यानंतर, जमीन भुसभुशीत झाल्यानंतर, फाउंडेशन झाल्यानंतर आम्ही दासबोधाची इमारत बांधणार आहोत. त्या पेरणी, दासबोधाची पेरणी आम्ही मनोबोध केल्यानंतर करणार आहोत. आणि म्हणूनच आपण दासबोध हा दुसऱ्यांदा घेणार आहोत. म्हणजे पहिल्यांदा मनाची मशागत, जमिनीची मशागत, फाउंडेशन आम्ही मनाच्या श्लोकांनी करणार आहोत. आणि अतिशय सायंटिफिक, अतिशय अनालिटिकल आम्ही त्या मनाचा अभ्यास करणार आहोत. कुणाच्या आधारानं तर समर्थांच्या मनाच्या श्लोकाच्या आधारानं. आणि ते झाल्यानंतर आम्ही समर्थांचाच बोध, दासबोध अभ्यास करणार आहोत. म्हणजे आम्ही आमचं मन तयार झाल्यानंतर आम्ही हे बघणार आहोत की मी कोण आहे, मी म्हणजे जीव हा कोण आहे. आज आपण प्रस्तावना करतोय, आज आपण डिटेल मनोबोधाला सुरुवात करणार नाही आहोत, पण आज थोडस पहिलाच सेशन असल्यामुळे प्रस्तावना चालू आहे. आणि आपण हे सगळे सेशन्स कशासाठी करणार आहोत, का अभ्यासणार आहोत हे आपण थोडस बघितलं पाहिजे. म्हणजे आपल्याला पुढच्या वेळेपासून मनोबोध व्यवस्थित चालू करता येईल. ज्या वेळेला आम्ही दासबोधाचा अभ्यास करतो त्यावेळेला आम्हाला हे बघितलं पाहिजे की मी कोण आहे, मी ह्या जीवनामध्ये कशासाठी आलेलो आहे, जीव म्हणजे काय. बरं, मी ह्याला जीव जर असेल आणि मी ह्या जीवनामध्ये जगत असेल तर मी एकटा जगत नाही, माझ्या आजूबाजूला अनेक माणसं आहेत, वृक्ष लता वेली आहेत, मी लोकांशी इंटरॅक्शन करतो, प्रसंगामध्ये वागतो, इंटरॅक्शन करतो, मी कंपनीमध्ये काम करतो, मी माझा बिझनेस असेल, मी अर्थार्जन करतो, म्हणजे मी कामना माझ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मला जीवाबरोबर हे जगत म्हणजे काय हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आमच्या पुढे तीनच गोष्टी आहेत. एक म्हणजे जीव, म्हणजे मी कोण आहे, माझ्या आजूबाजूला असलेलं जगत कोण आहे, म्हणजे आजूबाजूला असलेली माणसं कोण आहे, त्यांचं माझं रिलेशन काय आहे, त्यांचं माझं इंटरॅक्शन म्हणजे काय. आणि ते झाल्यानंतर आमच्या दोघांच्या बरोबर जीव आणि जगत याच्याबरोबर तो ईश्वर म्हणजे काय हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच दासबोधाच्या आधारे आम्ही जीव, जगत आणि ईश्वर
या तिन्ही गोष्टींचा आम्ही अभ्यास करणार आहोत दासबोधाच्या आधाराने. म्हणजे आम्हाला कळेल की मी कोण आहे, जीव कोण आहे आणि ईश्वर कोण आहे आणि हे जगत कोण आहे. आणि ते झाल्यानंतर तिसरं आत्माराम. हा आत्माराम म्हणजे नक्की कोण आहे, तो कुठे बाहेर आहे का, हा देव म्हणजे कोण आणि ईश्वर जो आहे तो बाहेर आहे का, आणि समर्थांचा आत्माराम, समर्थांचा राम हा कुठे आहे, हे आम्हाला शेवटी, म्हणजे आपण ज्यावेळेला म्हणतो की ज्यावेळेला आम्ही गड चढून जातो, एखादा मोठा किल्ला चढून जातो, त्यावेळेला आम्ही जसं पायथ्यापासून वर 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 जात जातो, तसं तसं आम्हाला आमची दृष्टी विशाल होत जाते. कॉर्पोरेट मध्ये 2 शब्द वापरले जातात की बर्ड्स आय व्ह्यू आणि वर्म्स आय व्ह्यू. ज्यावेळेला बर्ड्स आय व्ह्यू घेतो म्हणजे आपण असं विचार करू की गरुड आहे आणि गरुडाने झेप घेतलेली आहे आकाशामध्ये, आणि ज्यावेळेला तो अतिशय वरती असतो आकाशामध्ये, स्वच्छंदपणाने तो सगळ्यात वरती असेल, आणि त्यावेळेला जो तिथून तो खाली बघेल त्यावेळेला त्याला ही पृथ्वी, त्याला हे सगळं जगत कसं दिसेल, त्याची दृष्टी किती विशाल असेल, त्याच्या दृष्टीमध्ये किती मोठं सराउंडिंग, सगळं स्पेस सामावून घेतलेलं असेल त्यानं. म्हणजेच थोडक्यात आमची दृष्टी, जसं जसं आम्ही या मनाचे श्लोक, दासबोध आणि आत्माराम त्याचा अभ्यास करू, त्यावेळेला आमची दृष्टी विशाल होत जाईल. आमची दृष्टी ही बर्ड्स आय व्ह्यू सारखी आम्हाला अनेक गोष्टी कळायला लागतील, अनेक गोष्टींचं आम्हाला ज्ञान होईल. आणि म्हणूनच आम्ही या तिसऱ्या ग्रंथाला सुरुवात करणार आहे दासबोध झाल्यानंतर, ते म्हणजे आत्माराम. आणि ज्यावेळेला आम्ही आत्माराम अभ्यास करणार आहोत त्यावेळेला आम्हाला बर्ड्स आय व्ह्यू घेऊन आम्हाला त्या सगळ्या गोष्टींचं शास्त्राच्या आधाराने, आत्मारामाच्या आधाराने त्याचा आम्ही अभ्यास करणार आहोत. अध्यात्मामध्ये हा नेहमी प्रश्न विचारला जातो की मोक्ष म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय. बऱ्याच त्याच्यामध्ये मिसकन्सेप्शन्स आहेत. तर भगवान शंकराचार्यांनी या परमार्थाची शेवटची स्टेप, ह्या शरीरामध्ये असताना मोक्ष म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय, याची डेफिनेशन केलेली आहे. आणि अति आपण बघू की भगवान शंकराचार्य म्हणतात की अत्यंत दुःख निवृत्ती ही निरतिशय आनंदस्य प्राप्ती ही इति मोक्षः. म्हणजे या जीवनामध्ये जगत असताना आमच्या आयुष्यामध्ये जे अनेक दुःख आहेत, त्या दुःखांची निवृत्ती होणं. ती दुःख नसणं असं म्हणलेलं नाही, ती दुःख होणारच. जर आम्ही या आयुष्यामध्ये जर आलेलो असू तर आमच्या आयुष्यामध्ये अनेक दुःख येणार, त्यात कुठलाही प्रॉब्लेम नाही. आपल्या सगळ्या संतांचं जर आम्ही चरित्र जर पाहिली तर आम्हाला कळेल की त्यांचं आयुष्य, त्यांचं जीवन किती दुःखी होतं, किती आयुष्यात संकट आली, पण तरी सुद्धा ते शांत होते, ते आनंदी होते. आणि म्हणूनच दुःख नाहीसी होणार नाहीये, तर त्या दुःखांचा निराश होणार आहे, त्या दुःखांची निवृत्ती होणार आहे. आणि ती निवृत्ती कशी करायची, ती कुठे होते, हे आम्हाला आमच्या या मनोबोधाच्या आधारानं, दासबोधाच्या आधारानं, आत्मारामाच्या आधारानं शोधलं पाहिजे. आणि नुसत्या त्या दुःखाची निराश होणार नाही, त्या दुःखाची निवृत्ती होणार नाही, तर निरतिशय आनंदस्य प्राप्ती. म्हणजे आम्हाला एक अतिशय निरतिशय आनंदाची प्राप्ती होणार आहे. आज आम्ही आनंद प्राप्त करण्यासाठी, सुख समाधान प्राप्त करण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायचा प्रयत्न करतो. कारण काय की आमच्या जीवनामध्ये प्रत्येक माणसाचं एक फाईट आहे. प्रत्येक माणसाची ही एक इच्छा आहे की मला तो आनंद प्राप्त व्हावा, आणि त्या आनंद मला तो कसा मिळेल. डिस्कव्हरी ऑफ हॅपीनेस हा आमचा प्रवास आहे. दिस इज अवर जर्नी. तो माणूस अमेरिकन असू देत, तो माणूस जॅपनीज असू देत, तो माणूस हिंदू असू देत, तो माणूस महाराष्ट्रीयन असू देत, तो माणूस ख्रिश्चन असू देत, तो माणूस मुस्लिम असू देत, तो माणूस कुणीही असू देत, प्रत्येक माणसाची त्याच्या त्याच्या जीवनामध्ये त्याच्या त्याच्या परीनं जर प्रयत्न जर करत असेल तर तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आणि तो आनंद आम्हाला मिळतो सुद्धा, नो डाऊट. पण तो आनंद आम्हाला तो 1 दिवस मिळतो, 2 दिवस मिळतो, 10 दिवस मिळतो, 9चे 9 दिवस असं आपल्याला एक म्हण आहे. आणि त्याप्रमाणे काही दिवसानंतर तो परत आनंद निघून जातो.
पण आम्हाला शास्त्राच्या आधारानं असा आनंद मिळवायचा आहे, अशी आम्हाला डिस्कव्हरी करायची आहे की जो आनंद आमचा कधीही संपणार नाही, तो आनंद कधीही कमी होणार नाही आणि तो आनंद निरतिशय आनंद असेल. आणि हेच प्रत्येक साधकाचं, प्रत्येक पारमार्थिक साधकाचं फायनल डेस्टिनेशन आहे. आणि ते सुद्धा आम्हाला या प्रस्थानत्रयीमध्ये मिळवायचं आहे. आणि म्हणून भगवान शंकराचार्य म्हणतात की मोक्ष किंवा मुक्ती हे शरीर पडल्यानंतर नाही, मेल्यानंतर नाही, मेल्यानंतर कुठे स्वर्गात किंवा नरकात हे तुम्हाला मिळणार नाही, तर याची देही याची डोळा या शरीरामध्ये असतानाच आम्हाला तो आनंद कसा मिळेल, ती अवस्था कशी प्राप्त होईल, हे आम्हाला हे प्रस्थानत्रयी शिकवते. आणि नुसतं शिकवत नाही तर ती आम्हाला प्राप्त करून देते. ते या प्रस्थानत्रयीचं साध्य आहे. मग आता परत प्रश्न निर्माण होतो की अरे दिस इज सॉलिड, दिस इज ऍब्सोल्युटली अमेझिंग की जर प्रत्येक आला, जर आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकतो, हेच वेदांताचं प्रयोजन आहे, हेच प्रस्थानत्रयीचं प्रयोजन आहे की प्रत्येक मनुष्य हा त्याच्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत तिथं जाऊ शकतो, नराचा नारायण होऊ शकतो, आम्हाला त्या निरतिशय आनंदाची प्राप्ती होऊ शकते, अत्यंत दुःख निवृत्ती होऊ शकते, जर आम्ही तर ती प्रोसेस फॉलो केली, तर त्या ज्या स्टेप्स फॉलो केल्या, तर आम्ही समर्थांना फॉलो केलं, तर आम्ही सगळ्या संतांना फॉलो केलं, तर आम्ही शंकराचार्यांना फॉलो केलं, तर आम्ही भगवद्गीतेला फॉलो केलं, तर आम्ही ज्ञानेश्वरीला फॉलो केलं, तर आम्ही उपनिषदांना फॉलो केलं, तर आणि ब्रह्मसूत्रांना फॉलो केलं, तर. आणि म्हणून प्रस्थानत्रयी कुणासाठी आहे? प्रस्थानत्रयी ही पशुपक्ष्यांसाठी नाही, प्रस्थानत्रयी ही झाडाझुडपांसाठी नाही, प्रस्थानत्रयी ही पर्वतांसाठी नाही, तर प्रस्थानत्रयी ही प्रत्येक मनुष्यासाठी आहे. आणि प्रत्येक मनुष्य का वेगळा आहे? कारण का की आमच्या जर मध्ये आणि पशुपक्ष्यांच्या मध्ये जर आम्ही जर विचार केला, तर एकच गोष्ट वेगळी आहे आणि ती म्हणजे आमच्यामध्ये असलेलं अंतःकरण. म्हणून शास्त्रामध्ये असं म्हणलेलं आहे की जंतूनाम नरदेह दुर्लभम, म्हणजे सर्व पशुपक्ष्यांमध्ये, सर्व जंतूंमध्ये नरदेह, हा जो नरदेह जो आम्हाला मिळालेला आहे तो अतिशय दुर्लभ आहे. कारण का की आज आम्ही म्हणतो की मॅन इज रॅशनल ॲनिमल किंवा इट इज द क्राउन ऑफ इव्होल्युशन. ज्या सर्व पशुपक्ष्यांच्या पेक्षा मनुष्य जन्म हा अतिशय दुर्लभ आहे आणि अतिशय कठीण आहे आणि अतिशय प्रगल्भ आहे. याचं कारण असं आहे की आमच्यामध्ये आणि पशुपक्ष्यांच्या मध्ये जर काय जर फरक असेल, तर आमच्यामध्ये बुद्धी आहे, प्रगल्भ बुद्धी आहे, म्हणजेच प्रगल्भ मन आहे, म्हणजेच प्रगल्भ अंतःकरण आहे. म्हणजे आम्ही विचार करू शकतो आणि विचार हाच प्रत्येक मनुष्यासाठी हे आम्हाला लाभलेलं वरदान आहे. पण इट इज लाईक अ डबल एज सॉर्ड. जसं आम्ही विचार करून आम्ही आमचं जीवन अतिशय उन्नत करू शकतो, त्याच पद्धतीनं आम्ही विचार करून आमचं जीवन हे अधोगतीला नेऊ शकतो. जर आपण जर विचार केला, जर नाईफचं उदाहरण दिलं जातं, ती जी नाईफ आहे, जो चाकू आहे, त्या चाकूनी एखाद्या मनुष्याला मारता येतं, त्या मनुष्याचा वध करता येतो, पण त्याच चाकूनी, त्याच नाईफनी, ती जर चाकू जर डॉक्टरांच्या हातात आला, तर त्याच चाकूनी एखाद्या माणसाचं आयुष्य वाचू शकतं. ज्यावेळेला आम्ही शस्त्रक्रिया करतो, त्यावेळेला त्याच चाकूनी त्या माणसाचं आयुष्य वाचू शकतं. म्हणजे ती जशी नाईफ डबल एज सॉर्ड आहे, तसं आमचं मन सुद्धा आम्हाला मिळालेलं आहे, पण आम्हाला त्याची व्हॅल्यू नाही. तेच मन आमच्यासाठी आम्हाला उन्नत आमचं जीवन करू शकतं आणि तेच मन आम्हाला अधोगतीला नेऊ शकतं. आणि म्हणूनच असं म्हटलेलं आहे की मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः.
हे मनच आम्हाला बंधनासाठी कारणीभूत आहे, हे मनच आम्हाला दुःखासाठी कारणीभूत आहे. या मनामुळेच आमच्या आयुष्यामध्ये टेन्शन्स आहेत, या मनामुळेच आमच्यामध्ये अनेक दुःख येतात. आणि हेच मन आम्हाला सुखी करतं, हेच मन आम्हाला समाधानी करतं, हेच मन आम्हाला आनंदी होण्यासाठी मदत करतं. आणि हेच मन आम्हाला अतिशय शेवटपर्यंत, मुक्तीपर्यंत, मोक्षापर्यंत, निरतिशय आनंद प्राप्तीपर्यंत होईपर्यंत आम्हाला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतं. आणि म्हणूनच हे मन आम्हाला मिळाल्यामुळं, हे प्रगल्भ मन, प्रगल्भ बुद्धी, प्रगल्भ माइंड, इंटलेक्ट अँड माइंड, हे जे दोन शब्द वापरले जातात शास्त्रामध्ये, त्याला एकच शब्द वापरला जातो, ते म्हणजे अंतःकरण. आणि अंतःकरण ज्यावेळेला मी शब्द वापरतो त्यावेळेला त्याच्यामध्ये मन आणि बुद्धी हे दोन्हीही, आणि चित्त आणि अहंकार, आपण ते नंतर बघणार आहोत, ते सगळे चारही गोष्टी त्याच्यामध्ये येतात. दिस आर लाईक अ फंक्शनल डिफरन्सेस, आणि त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत जसं जसं आपण पुढे जाऊ तसं. आणि म्हणूनच प्रत्येक मनुष्यासाठी ही प्रस्थानत्रयी अतिशय महत्वाची आहे. जर आम्ही मनुष्य म्हणून जर जन्माला आलेलो असू, जर आम्ही मनुष्य म्हणून जर प्रस्थान किंवा प्रवास जर करत असू, आणि जर जीवन जर जगत असू, तर हे शरीर पडेपर्यंत, शरीर पडायच्या आधी, कारण शरीर कधी पडणार आहे कुणालाही माहिती नाही. आणि आज आम्ही वी टेक थिंग्स फॉर ग्रँटेड, की आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये किती अजून आयुष्य आहे आम्हाला माहिती नाही. पण करोनाने जर आम्हाला काय शिकवलेलं असेल, तर आम्हाला हे शिकवून दिलं, हे दाखवून दिलं, की अरे कोणत्याही माणसाचा मृत्यू कधीही होऊ शकतो. म्हणून मृत्यूला अतिथी म्हणलेलं आहे. कारण का, की अतिथी जसा न सांगता येतो घरामध्ये, तसा कुठल्याही माणसाचा मृत्यू हा कधीही येऊ शकतो, अचानक येऊ शकतो. आणि म्हणूनच या मनुष्याचं, म्हणजे आमचं शरीर पडायच्या आधी आम्हाला या प्रवासामध्ये, या प्रस्थानत्रयीचा अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणूनच दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ज्या वेळेला जर आम्हाला मनुष्य जन्म जर मिळाला असेल, तर आम्हाला या प्रस्थानत्रयीचा अभ्यास करून आम्हाला याच जीवनामध्ये, याची देही याची डोळा, आम्हाला ते आनंद प्राप्त करून घेतला पाहिजे. आणि म्हणूनच ही प्रस्थानत्रयी कुणासाठी आहे, तर ही प्रस्थानत्रयी प्रत्येक मनुष्यासाठी आहे. तो मनुष्य फक्त एकच, की तो श्रद्धावान असला पाहिजे. म्हणून भगवंतानी शब्द वापरलाय की श्रद्धावान लभते ज्ञानम. एकच प्रिरिक्विजिट आहे. जर त्याच्याकडे जर श्रद्धा असेल, शास्त्रावर श्रद्धा असेल, त्याची गीतेवर श्रद्धा असेल, त्याची समर्थांवर श्रद्धा असेल, त्याची मनोबोध, दासबोध आणि आत्मारामावर जर श्रद्धा असेल, तर तो प्रत्येक मनुष्य, तो कुठल्याही जातीचा असू देत, तो कुठल्याही धर्माचा पंथाचा असू देत, तो लहान थोर असू देत, स्त्री पुरुष असू देत, कोणीही असू देत, तो मनुष्य या प्रस्थानत्रयीचा अधिकारी आहे. आणि ही प्रस्थानत्रयी त्यासाठी, त्या माणसासाठी, त्या मनुष्यासाठी सांगितलेली आहे. मग आता पुढचा प्रश्न निर्माण होतो की अरे मग आम्हाला हे कळलं की प्रस्थानत्रयी म्हणजे काय, वैदिक प्रस्थानत्रयी म्हणजे काय आम्हाला कळलं, समर्थ प्रस्थानत्रयी म्हणजे काय आम्हाला कळलं, प्रस्थानत्रयी आम्ही कशासाठी अभ्यास करणार आहोत, व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह. कारण कुठलंही फळ आम्हाला कळल्याशिवाय आम्ही ते गोष्ट करू शकत नाही, आम्ही त्या कर्मामध्ये प्रवृत्त होऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला प्रस्थानत्रयीतनं काय मिळणार आहे, व्हॉट इज द पर्पज, व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह, तेही आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून तेही आपण बघितलं. प्रस्थानत्रयीचा अधिकारी कोण आहे, कुणासाठी प्रस्थानत्रयी दिलेली आहे, तेही आपण बघितलं. आम्हाला आता शेवटचा प्रश्न बघितला पाहिजे की जर हे आम्हाला जर कळलं की प्रस्थानत्रयी आमच्यासाठी आहे, प्रत्येक मनुष्यासाठी आहे, तर आम्हाला साधन काय, इन्स्ट्रुमेंट काय. आम्हाला जर प्रवास करायचा असेल, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरून जायचं असेल, फॉर एक्झाम्पल आम्हाला बेंगलोरवरून जर मुंबईला जर जायचं असेल, तर त्याला वेगवेगळ्या प्रकारे आम्ही जाऊ शकतो. आम्ही कारनी जाऊ शकतो, NH4 न जाऊ शकतो, आम्ही प्लेननी जाऊ शकतो, आम्ही चालतही जाऊ शकतो, आम्ही टू व्हीलरनेही जाऊ शकतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही वेगवेगळ्या महामार्गाने जाऊ शकतो. म्हणजे अनेक मार्ग आहेत, अनेक इन्स्ट्रुमेंट्स आहेत, अनेक वाहनं आहेत. तर आम्हाला हा जो प्रवास करायचा आहे, प्रस्थानत्रयीसाठी जो प्रवास करायचा आहे, त्यासाठी साधन काय, इन्स्ट्रुमेंट काय,
कुठलं आम्ही वाहन वापरलं पाहिजे, ते वाहन किंवा साधन हे एकच, आणि ते म्हणजे आमचं स्वतःचं मन किंवा अंतःकरण. आणि म्हणूनच आपण मनाचे श्लोक पहिल्यांदा घेणार आहोत, कारण आम्हाला पहिल्यांदा साधनाचा विचार केला पाहिजे. म्हणजे आम्ही किती किलोमीटर पर स्क्वेअरनी, किती किलोमीटर पर अवरनी पळणार हे आम्हाला कळलं पाहिजे की नाही. की जर आम्हाला जर बेंगलोर पासून जर मुंबईला जायचं असेल तर आमच्याकडे फरारी आहे, तर आमच्याकडं मारुती K10 आहे, हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे आम्हाला मारुती K10 किती फास्ट जाऊ शकेल किंवा आमची फरारी किती फास्ट जाऊ शकेल ते आम्हाला कळलं पाहिजे. आणि ते कशावरून करणार, तर ते आमच्या मनाच्या अंतःकरणावरून करणार. म्हणजे आमचं मन किती तयार आहे, आम्ही किती श्रीमंत आहोत इथे याला महत्व नाही, आमची सत्ता काय आहे ह्याचे इथं याला महत्व नाही, अध्यात्मामध्ये महत्व नाही. आम्ही कुठल्या पंथामध्ये जातीमध्ये जन्माला आलो आहोत इथे अध्यात्मामध्ये त्याला काहीही किंमत नाही. आमचं मन कसं आहे, आमचं अंतःकरण कसं आहे, आमच्या मनामध्ये किती राग द्वेष मद मोह मत्सर हे आमच्या मनामध्ये आत आहेत हे आम्हाला बघितलं पाहिजे. आमच्या कार्बोरेटर मध्ये किती कचरा आहे हे आम्हाला बघितलं पाहिजे. आमचं मन किती चंचल आहे हे आम्हाला बघितलं पाहिजे. आमच्या कारमध्ये किती स्टॅबिलिटी आहे हे आम्हाला बघितलं पाहिजे. म्हणून आम्हाला या वाहनाचं, या साधनाचं म्हणजेच आमच्या मनाचं अनालिसिस केलं पाहिजे, अंतःकरणाचं अनालिसिस केलं पाहिजे. आणि त्याच्यातून आम्हाला कळेल की आमचं साधन किती स्ट्रॉंग आहे, किती सॉलिड आहे. आणि मग ते आम्हाला कळल्यानंतर आम्हाला त्याचा पुढचा विचार करता येईल. आपण थोडस जर आता समर्थांचा जर विचार केला, कारण आपण समर्थांची प्रस्थान तरी बघतोय, थोडस समर्थांचा आपण विचार करू. समर्थ हे गेले 400 वर्षापूर्वीच या आपल्याच भागामध्ये होऊन गेलेले आहेत. आणि म्हणूनच समर्थ आम्हाला कळायला साधारणपणे सोपे वाटतात. जर भगवद्गीता संस्कृत मध्ये आहे, भगवद्गीता 5000 वर्षापूर्वी सांगितलेली आहे. भगवद्गीतेवर टीका ज्ञानेश्वरी माऊलींनी साधारणपणे 800 वर्षापूर्वी केलेली आहे. भगवान शंकराचार्यांचा काळ हा 2000 वर्षापूर्वीचा आहे. भगवान शंकराचार्यांनी जे भाष्य लिहिलं गीतेवर किंवा या उपनिषदांवर किंवा ब्रह्मसूत्रांवर जे भाष्य लिहिलं ते काळ 2000 वर्षापूर्वीचा आहे. पण समर्थांचा काळ हा रिलेटिव्हली अलीकडचा आहे. आणि म्हणूनच आम्हाला हे जे ग्रंथ आहेत, मनोबोध, दासबोध आणि आत्माराम, हे कळायला थोडेसे भाषेनुसार सोपे वाटतात. निदान आम्हाला ती भाषा कळते. कारण जर आम्ही ज्ञानेश्वरी वाचायला गेलो तर ती भाषा आम्हाला, जरी प्राकृत भाषा असेल, जरी ती मराठी भाषा असेल, तरी ती आम्हाला कळायला थोडीशी अवघड वाटते. पण समर्थांच्या ग्रंथांचं तसं नाही, कारण ती अलीकडची भाषा आहे. ती भाषा, ती मराठी भाषा आम्हाला कळायला थोडी सोपी वाटते. आणि म्हणूनच आम्ही समर्थांची प्रस्थान तरी अभ्यासाला घेतलेली आहे. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, जर आपण समर्थांचं जर चरित्र जर बघितलं तर समर्थ हे प्रवृत्तीपर संत आहेत. म्हणजे काय हो, समर्थांनी जर बघितलं तर पहिली 16 वर्ष समर्थांनी, म्हणजे आपल्या सगळ्यांना समर्थांचं चरित्र माहिती आहे, आज आपण चरित्र बघणार नाही आहोत. पण जर आपण जर थोडासा विचार केला तर समर्थांनी पहिल्या 16 वर्षांमध्ये प्रखर साधना केली, उपासना केली. टाकळीमध्ये, नाशिकच्या जवळ समर्थांनी अतिशय प्रखर साधना केली. आणि त्या साधनाच्या मुळे, साधना केल्यानंतर गायत्रीचा पुनश्चरण असेल, जप असेल, रामनामाचा जप असेल, त्या नदीमध्ये उभं राहून केलेला जप असेल, किंवा दुपारच्या काळामध्ये सगळ्या या शास्त्राचं अध्ययन असेल, हे सगळं केल्यानंतर त्यांना एकच झालं, त्यांना लक्षात आलं की हे मुक्ती म्हणजे काय, जीवन मुक्त म्हणजे काय, आणि ज्ञान म्हणजे काय. प्रत्यक्ष भगवंतानी, प्रत्यक्ष प्रभू रामानी त्यांना दर्शन देऊन सांगितलं की अरे,
समर्थ आणि समर्थ म्हणजे थोडक्यात जर आम्ही हे कशासाठी अभ्यासायचं जर असा विचार केला तर समर्थ प्रभू श्रीरामांना समर्थ म्हणतात, पण आम्ही समर्थांना समर्थ म्हणतो. कारण का की शेवटी ज्ञान मिळाल्यानंतर, उपासना फळाला आल्यानंतर, साधकाचा सिद्ध पुरुष झाल्यानंतर आम्ही ज्याची उपासना करतो त्या उपासनेसारखा आम्ही होतो. जसे आमचं उपास्य दैवत असेल तसं आम्ही होतो. आणि म्हणूनच आम्ही भगवान प्रभू रामाला सुद्धा समर्थ म्हणतो. म्हणजे रामदास स्वामी त्यांना समर्थ म्हणत होते, त्यांचे ते समर्थ आहेत. आणि आम्ही समर्थांचा समर्थ म्हणून रामदास स्वामींना आम्ही समर्थ म्हणतो. म्हणजे जर साधनेचं शेवटचं जे फळ असेल, जे आपण जे म्हणलं मोक्ष म्हणजे काय, तर मुक्ती म्हणजे काय किंवा आत्मज्ञान म्हणजे काय, की आत्मारामामध्ये त्या अवस्थेमध्ये स्थिर झाल्यानंतर आम्ही काय होणार, तर अत्यंत दुःख निवृत्ती निरतिशय आनंदस्य प्राप्ती इति मोक्षः. ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर समर्थ हे प्रभू रामासारखे समर्थ झाले. आणि हे झाल्यानंतर समर्थ ज्ञानी झाल्यानंतर, समर्थ झाल्यानंतर, साधकाचा सिद्ध पुरुष झाल्यानंतर समर्थ तिथंच थांबले नाहीत, तर समर्थांनी नंतरची 12 वर्ष संबंध सगळ्या आपल्या देशामध्ये तीर्थाटन केलं, देशाटन केलं. आणि त्यांना त्यावेळेचा असलेला सगळा समाज कळून आला. त्या आपल्या समाजाची व्यवस्था काय आहे, आपली सगळे लोक काय आहेत, त्या लोकांची प्रवृत्ती काय आहे, त्या सगळ्यांचं मन काय आहे, त्यांना दुःख कोणती आहेत, आज सामाजिक परिस्थिती काय आहे, आणि सामाजिक परिस्थितीवर आम्हाला कशा पद्धतीनं आम्हाला मार्गक्रमण केलं पाहिजे, जीवन केलं पाहिजे, या सगळ्या लोकांच्या प्रॉब्लेम्स वर सोल्युशन करण्यासाठी समर्थ परत लोकसंग्रहास्तव लोकरक्षणासाठी परत समर्थांनी कार्य चालू केलं. आणि ते कार्य जवळजवळ 12 वर्ष समर्थांची कर्मभूमी, किंवा 12 वर्षाच्या पेक्षा जास्त समर्थांची कर्मभूमी ही सगळी या सज्जनगड, चाफळ या पश्चिम महाराष्ट्रामध्येच आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला रामदास स्वामींनी समर्थांनी जर काय केलं असेल, तर त्या समाजाला एक बलोपासना दिली आणि रामोपासना दिली. कारण का की समर्थांना लक्षात आलं की आम्हाला आमचं मिळमिळीत आयुष्य काढायचं नाहीये. आम्हाला जर एक अतिशय उन्नत आयुष्य काढायचं असेल, जर आम्हाला एक अतिशय सामर्थ्यपूर्ण जर आयुष्य जर काढायचं असेल, त्या काळामध्ये यवनांचं राज्य होतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि जर आम्हाला जर ताठमानेने जगायचं असेल, तर आम्हाला सुद्धा काहीतरी आमच्या शरीरामध्ये बल केलं पाहिजे, सामर्थ्य दाखवलं पाहिजे, कर्तृत्व दाखवलं पाहिजे. आणि त्यासाठी आम्हाला शक्ती पाहिजे. आणि म्हणून बलोपासना, म्हणून मारुतीची उपासना, शक्तीची उपासना. आणि मारुती आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बुद्धिमतां वरिष्ठम, तो अतिशय बुद्धिवान आहे आणि तो अतिशय शक्तिवान आहे. आणि म्हणूनच समर्थांनी हनुमानाला निवडलं, हनुमानाची उपासना केली आणि 11 मारुतींची स्थापना करून संबंध सगळ्या समाजाला रामोपासने बरोबर बलोपासना पण दिली. आणि म्हणूनच समर्थांना प्रवृत्तीपर संत म्हणतात. आपल्याला अनेक संत माहिती आहेत, बऱ्याच वेळेला संत हे निवृत्तीपर होतात. कारण एकदा सगळं आम्हाला कळल्यानंतर, आम्हाला सगळं ज्ञान झाल्यानंतर, ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर, साधकाचा सिद्ध पुरुष झाल्यानंतर ती अवस्था कशी असते, तर गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ पुरुषाचं लक्षण सांगताना भगवंत म्हणतात की ती अवस्था कशी असते, तर त्या अवस्थेमध्ये काहीही कामना नसते. आत्मनी एव आत्मना तृप्तः स्थितप्रज्ञस्य दोच्यते. म्हणजे तो माणूस आमच्या आतच, त्याला बाहेरच्या गोष्टींची, बाहेरच्या आनंदाची गरज नाही, या समाजाची गरज नाही, या जगताची गरज नाही. नवे त्यावेळेला त्याला ईश्वराची सुद्धा गरज नाही, कारण त्याला तो ईश्वर म्हणजे काय हे कळलेलं आहे. आणि तो स्वतःच ईश्वर झाल्यामुळे तो त्याच्या आनंदाच्या स्थितीमध्ये शांत आहे. त्यानं ती निरतिशय आनंदस्य प्राप्ती स्वतः मिळवलेली आहे, त्याच्या प्रयत्नाने मिळवलेली आहे, त्याच्या साधनेने मिळवलेली आहे, त्याला असलेल्या परमेश्वराच्या ब्लेसिंग्सनी.
परमेश्वराच्या आशीर्वादाने, त्याला असलेल्या सद्गुरु प्राप्तीने, सद्गुरूंच्या आशीर्वादाने त्याला ती अवस्था मिळालेली आहे. आणि त्यामुळे त्या माणसाला कुठलंही कर्तव्य उरत नाही. आणि ज्या वेळेला त्या माणसाला कुठलंही कर्तव्य उरत नाही, तो संत हा साहजिकच निवृत्तीपर होतो. त्याला काय, तो या जीवनामधून निवृत्ती घेतो. आणि हे आम्हाला दाखवण्यासाठी आमच्या माऊलींनी संजीवन समाधी घेतली. आणि म्हणून माऊलींचं जे आयुष्य जर चरित्र बघितलं तर ते आम्हाला, त्याच्यातून आम्ही काही गोष्टी शिकतो. आणि समर्थांचं जर आम्ही चरित्र बघितलं त्याच्यातून काही गोष्टी शिकतो. आणि समर्थांच्याकडून जर आम्ही काय शिकत असू तर आम्ही जीवनामध्ये कसं जगायचं हे आम्ही शिकतो. आणि म्हणूनच आम्हाला समर्थ अभ्यासले पाहिजेत. समर्थ आम्हाला अजून जास्त जवळचे वाटतात, कारण का की ते आमच्यासारखे जगून दाखवलेले आहेत. आणि आम्हाला आधी केले आणि मग सांगितले या उक्तीनुसार समर्थांनी सगळं त्यांचं आयुष्य आम्हाला दाखवलं की कशा पद्धतीने आम्ही आयुष्य काढू शकतो, कशा पद्धतीने आम्ही रामोपासना करू शकतो, कशा पद्धतीने आम्ही बलोपासना करू शकतो, कसे आम्ही प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये यशस्वी होऊ शकतो, हे आम्हाला समर्थांनी सांगितलं. आणि आता जर विषय आहे थोडासा, कारण बऱ्याच वेळेला हा प्रश्न उद्भवला होतो की समर्थांनी स्वतः संन्यास घेतलेला आहे. ज्या वेळेला लग्नाच्या भोल्यावर ज्या वेळेला सावधान हा शब्द उच्चारल्यानंतर ते तिथून निघून गेले आणि पुढे त्यांनी त्यांची साधना केली. मग त्या समर्थाने आम्हाला प्रपंच नेटका करावा, नीट करावा असं कसं सांगावं हे आम्हाला कधी कधी प्रश्न पडतो. आणि म्हणूनच समर्थांचा अवतार म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज असं आम्ही मानतो की त्यांनी ह्या परत अवतार घेऊन आम्हाला हेही दाखवून दिलं की अरे आम्ही प्रपंच कसा करू शकतो. म्हणजे प्रपंचात राहून सुद्धा, आणि तो तर अलीकडे झालेला अवतार आहे, तो अलीकडं गेल्या 100 वर्षातला आलेला त्यांचं काळ आहे. म्हणजेच आम्हाला जर खरं तसं जर बघायला गेलं तर समर्थ आणि ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज या दोघांचा जर आम्ही व्यवस्थित जर अभ्यास केला तर आम्हाला कळतं की प्रपंच कसा करावा आणि परमार्थ कसा करावा हे आम्हाला या दोघांनी एकत्रीकरणानं दाखवून दिलं. आणि म्हणूनच हे दोन्हीही संत आम्हाला सध्याच्या काळामध्ये आमच्या अभ्यासासाठी अतिशय काळजीपूर्वक आम्ही त्यांचा अभ्यास केला पाहिजे. प्रथम आपण समर्थ अभ्यासणार आहोत आणि नंतर आपण महाराजांचा विचार करणार आहोत. आणि म्हणूनच आपण समर्थांबद्दल, समर्थांच्या प्रस्थानतरीबद्दल बघणार आहोत. आता थोडंसं आपण काय करणार आहे ह्याचा आपण विचार करू. मनोबोधामध्ये, मनाच्या श्लोकामध्ये 205 श्लोक आहेत. दासबोधामध्ये 20 दशक आणि 200 समास आहेत. आणि आत्मारामामध्ये 5 समास आहेत. आपण पहिल्यांदा मनाचे श्लोक घेणार आहोत, मनोबोध घेणार आहोत. आपण प्रत्येक श्लोकाचं अनालिसिस, प्रत्येक श्लोकाचा शब्दार्थ, गुणार्थ आपण पाहणार आहोत. आणि आपल्या अभ्यासाचं स्वरूप जर आपण बघितलं कसं असावं तर आपण प्रत्येक श्लोकाचं, प्रत्येक ओवीचं शब्दार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पण नुसता शब्दार्थ जाणून उपयोग नाही, तर त्या प्रत्येक शब्दार्थाच्या पाठीमागं, प्रत्येक ओवीच्या पाठीमागं, प्रत्येक श्लोकाच्या पाठीमागं काहीतरी गूढार्थ आहे. समर्थांना काहीतरी सांगायचं आहे आणि ते गूढ अर्थ आम्हाला कळला पाहिजे. आणि तो गूढार्थ त्या भावार्थासहित आम्ही जाणून घेतला पाहिजे. म्हणजे आम्हाला त्या सगळ्या श्लोकांचं, सगळ्या ओव्यांचं आम्हाला खरा अर्थ कळेल. हा पहिला भाग. तो भाग आपण दर रविवारी 10:30 ते साधारण 12 या वेळामध्ये आम्ही करणार आहोत. म्हणजे त्यामुळे आम्हाला त्या सगळ्या श्लोकांचं, सगळ्या ओव्यांचं वाचन, शब्दार्थ, गुणार्थ, भावार्थ करण्यासाठी उपयोग होईल. त्याच्यानंतर आम्हाला एक मध्ये आठवडा लागेल, कारण एक सेशन झाल्यानंतर, रविवारचा सेशन झाल्यानंतर दुसरा रविवारचा सेशन येईपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आयुष्य पुढे 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 चाललेला आहे. काळ पुढे 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 चाललेला आहे. त्यामुळे आमचा परमार्थ हा संडे टू संडे नाही, तर त्या संबंध आमच्या आयुष्यामध्ये, त्या वीक मध्ये
आम्ही त्या श्लोकाचं, त्या ओव्यांचं चिंतन आणि मनन करायचं आहे. आणि नुसतं चिंतन आणि मनन करायचं नसून त्याप्रमाणे आम्हाला आचरणामध्ये आणायचं आहे. आणि कारण का की आज समर्थांचं वाङ्मय बरंच अवेलेबल आहे. समर्थांचे बरेच ठिकाणी क्लासेस होतात, समर्थांच्या अनेक ठिकाणी परीक्षा घेतल्या जातात. आणि प्रत्येक वेळेला आम्ही जर बघितलं तर दासबोधाच्या परीक्षा आहेत, सखोल दासबोध अशा पद्धतीच्या परीक्षा आहेत. आणि तो नक्कीच भाग चांगला आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही, कारण दॅट इज द फर्स्ट स्टेप. आम्हाला ते वाचलंच पाहिजे. पण आपण जे या आपल्या समर्थ प्रस्थानत्रीच्या अभ्यासाचं जे स्वरूप ठेवलेलं आहे ते थोडंसं स्वरूप थोडंसं वेगळं आहे, थोडंसं नेक्स्ट स्टेप अहेड आहे. आणि ते नेक्स्ट स्टेप अहेड का आहे ते आपण जाणून घेतलं पाहिजे. कारण ते मनाचे श्लोक आम्ही अभ्यासले, दासबोध आम्ही अभ्यासला आणि त्याच्यावर परीक्षा दिली, त्याच्यावर उत्तरं लिहिली, हा एक भाग. पण त्याच्याप्रमाणे आचरण करणं हा दुसरा भाग. आणि म्हणूनच आपल्या या अभ्यास वर्गाचं एक साध्य किंवा ऑब्जेक्टिव्ह म्हणून जर आम्ही बघितलं तर आमच्या समर्थ प्रस्थान त्रयीच्या या अभ्यास वर्गाचं सगळ्यात जास्त मोठं कॉन्ट्रीब्युशन काय जर असेल, डिफरन्सिएशन काय जर असेल, तर आचरण हे डिफरन्सिएशन आहे. कारण का की आम्हाला हे नुसते शब्द नको आहेत, आम्हाला त्या शब्दांच्या पाठीमागं गूढार्थ हवा आहे, आम्हाला त्या शब्दांचा भावार्थ कळून घ्यायचा आहे. आणि नुसता गूढार्थ भावार्थ कळून घ्यायचा नाही, तर त्याच्यावर आम्हाला आमच्या जीवनामध्ये एव्हरी डे जगत असताना, जीवन जगत असताना आम्ही ते आचरण करून आम्हाला ते ज्ञान, आम्हाला जे मनाच्या श्लोकामध्ये असलेलं जे ज्ञान आहे, दासबोधामध्ये असलेलं जे ज्ञान आहे, ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये, आचरणामध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन इज द की. आणि ज्या वेळेला आम्ही इम्प्लिमेंटेशन, प्रश्न येतो की आम्ही इम्प्लिमेंटेशन का करावं, तर इम्प्लिमेंटेशन ही आम्ही आमच्यासाठीच करायचं आहे. कारण का आमच्या कॉर्पोरेटमध्ये असं विचारलं जातं की ज्या वेळेला आम्ही एक विजन असते आणि मिशन असतं. विजन स्टेटमेंट प्रस्थानत्रीचं काय आहे, तर आम्हाला आमच्याच या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये, हा देह असेपर्यंत आम्हाला त्या शेवटच्या स्टेज पर्यंत, मोक्षापर्यंत, निरतिशय आनंदापर्यंत आम्हाला जायचं आहे. हे आमचं विजन आहे. पण हे जरी विजन असलं तरी आम्हाला डे टू डे बेसिसवर मिशन पाहिजे ना. डे टू डे बेसिसवर आम्ही कसं प्रोजेक्ट केला पाहिजे, कसं आम्ही इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे, कसं आम्ही कोड लिहिला पाहिजे, कसं त्याचं सिम्युलेशन केलं पाहिजे, कसं आम्ही पोहे केले पाहिजे. जर व्यवहारात उदाहरण घेतलं तर आम्हाला पोह्याचं कुणीही कितीही सांगितलं, आजकाल अशी बरीच चॅनल्स आहेत की पोहे असे करा, तसे करा, तसे करा, तसे करा, तसे करा. पहिल्यांदा पोहे घ्या, त्यात पाणी घाला, नंतर मग त्याच्यामध्ये ते ओले झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घ्या, त्याच्यामध्ये मोहरी टाका, त्याच्यानंतर शेंगदाणे टाका. आपल्या सगळ्यांना त्याच्याबद्दल सगळं माहिती आहे. पण हे जर मी फक्त नुसतं ऐकलं, पण मला पोहे त्याप्रमाणे चांगले करता येणार नाहीत. मी त्याच्याबद्दल बोलू शकतो, पोहे कसे करावेत, पण तरी सुद्धा मला पोहे करता येणार नाही. जोपर्यंत मी स्वयंपाकघरात जात नाही, जोपर्यंत मी कढई त्या गॅसवर ठेवत नाही आणि ते पोहे चुकवत नाही, तोपर्यंत मला ते पोहे करता येणार नाहीत. कारण का की जोपर्यंत मी इम्प्लिमेंटेशन करत नाही, जोपर्यंत मी लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करत नाही, जोपर्यंत मी आचरण करत नाही, तोपर्यंत आम्हाला आनंद हा फक्त शब्द वाटतो. त्या आनंदाची आम्हाला अनुभूती येत नाही. आणि जर आम्हाला त्या आनंदाची अनुभूती पाहिजे असेल, जर त्याप्रमाणे आम्हाला आचरण करायचं असेल, आणि ऍक्च्युअली इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट, इट इज नॉट इम्पॉसिबल, इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट आयदर. कारण का की समर्थांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये मनाच्या श्लोकामध्ये कसं मनाला चेंज करायचं, कसं मनाला बदलवायचं, कसं त्याचं आचरण करायचं, कसं त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं, हे आपण पाहणार आहोत या सध्याच्या काळातली उदाहरणं घेऊन. त्यामुळे आपले जे दृष्टांत असतील, आपले जे उदाहरण असतील मनाच्या श्लोकावर, हे सध्याच्या काळातले असतील. आणि हे जरी ते आम्हाला रिलेट होतील, कॉर्पोरेट मधले असतील, आमच्या व्यवहारातले असतील, आमच्या स्वयंपाकघरातले असतील,
आणि त्यामुळे आम्हाला कळेल की अरे आम्ही आमचं मन कसं जाणून घ्यायचंय, मनाचे श्लोक आम्ही कसे जाणून घ्यायचे आणि ते घेतल्यानंतर आम्ही त्याप्रमाणे कसं आचरण करायचंय हे आम्हाला करायचं आहे. आणि हे आमचं समर्थ प्रस्थानत्रयीचं उद्दिष्ट आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, मिशन आहे. आज आपल्या पहिलाच सेशन आहे. बरेच जण जवळजवळ नवीन जॉईन झालेले आहेत. त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की बेंगलोरला आम्ही 5 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग चालू केला. आणि ज्यावेळेला ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग चालू केला त्यावेळेला सुद्धा ऑब्जेक्टिव्ह व्हिजन जसं आज मी सांगतो त्या पद्धतीनेच ठेवलं 5 वर्षापूर्वी की अरे आम्हाला ज्ञानेश्वरी ही नुसती वाचायची नाही. अनेक लोक नुसतं पारायण करतात, आम्हाला नुसतं पारायण करायचं नाही तर आम्हाला प्रत्येक ओळीचा अर्थ कळला पाहिजे, प्रत्येक अध्यायाचा अर्थ कळला पाहिजे. आणि अध्याय कळल्यानंतर आम्ही तो अध्याय समजून घेतल्यानंतर आम्ही तो आचरणात आणायचा प्रयत्न तरी केला पाहिजे. थेंबे थेंबे तळे साचे, थोडासा त्यासाठी प्रयत्न केला आहे. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे, आपण सगळ्यांनी शाळेत शिकलं असेल. तर जोपर्यंत आम्ही प्रयत्न करत नाही, जोपर्यंत आम्ही डिटरमाइन होत नाही, डिटर्मिनिस्टिकली प्रयत्न करत नाही, जोपर्यंत आम्ही प्रयत्नाची शर्थ करत नाही तोपर्यंत ते आचरणात येऊ शकत नाही. आणि जोपर्यंत आम्ही आचरणात आणू शकत नाही तोपर्यंत आम्हाला त्या आनंदाची, त्या अध्यात्माची व्हॅल्यू कळत नाही, त्या आनंदाचं आम्हाला अनुभव येत नाही. जे काही समर्थांनी सांगितलेलं आहे त्याचा अनुभव येत नाही. आणि तो अनुभव यायचा असेल तर आम्ही ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये 5 वर्षापूर्वी सांगितलं की अरे आम्ही त्या पद्धतीने आम्ही आचरण करणं हे आमचं महत्वाचं ध्येय आहे, उद्दिष्ट आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि मग ते कसं करायचं तर प्रत्येकाने प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे, प्रत्येकाचा कॉन्टेक्स्ट वेगळा आहे. पण या प्रस्थानत्रयीच्या आधारावर, या मनोबोधावर, दासबोधावर किंवा आत्मानाच्या आधाराने आम्ही विचार करायचा, चिंतन करायचं आणि त्याप्रमाणे आचरण करायचा प्रयत्न करायचा. बिट बाय बिट, बिट बाय बिट आम्ही स्वतःला चेंज करायचा प्रयत्न करायचा. आणि आम्ही ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये प्रत्येक अध्याय झाल्यानंतर साधक लोक स्वाध्याय करत होते. म्हणजे दुसरा अध्याय झाल्यानंतर, तिसरा अध्याय झाल्यानंतर मला कळलेला दुसरा अध्याय सांख्ययोग, तिसरा अध्याय झाल्यानंतर मला समजलेला कर्मयोग नव्हे नव्हे मी आचरणात आणलेला कर्मयोग, म्हणजे मी काय इम्प्लिमेंटेशन केलं कर्मयोगाचं माझ्या आयुष्यामध्ये आणि त्या पद्धतीनं माझं आयुष्य कसं चेंज झालं, माझ्या आयुष्यामध्ये कसे टेन्शन्स कमी झाली, माझ्या आयुष्यामध्ये कशी दुःख कमी झाली, नव्हे नव्हे त्या दुःखाची इंटेन्सिटी कशी कमी झाली, हे आम्ही स्वाध्याय करून, आम्ही स्वतःचा स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अध्याय, स्वतःच केलेलं स्वतःचं अनालिसिस किंवा परीक्षण आम्ही वर्षाच्या शेवटी इंट्रोस्पेक्शन करतो की हे वर्ष कसं कसं गेलं, स्वतःच आम्ही अनालिसिस करतो. कशाच्या आधारावर, मला वाटेल तसं नाही तर या शास्त्राच्या आधारावर. आणि म्हणूनच आम्ही या समस्त प्रस्थानत्रयीमध्ये सुद्धा असे स्वाध्याय करावेत, असं या पद्धतीनं आम्ही या सगळ्या प्रस्थानत्रयीचं एक अभ्यासाचं स्वरूप केलेलं आहे. आणि म्हणूनच जे काही नवीन जॉईन झाले असतील त्यांना थोडंसं कळावं म्हणून या अभ्यासाचं स्वरूप कसं असेल, या दर सेशनचं स्वरूप कसं असेल, तर आपण दर रविवारी त्याचं सगळं त्याचा अभ्यास करणार आहोत, त्याचा शब्दार्थ, गुणार्थ, भावार्थ बघणार आहोत. नंतर संबंध पहिल्या आठवड्यामध्ये या शनिवार रविवार पासून त्या रविवारपर्यंत प्रत्येक जण आपल्या आपल्या आयुष्यामध्ये त्याचं चिंतन करणार आहे, मनन करणार आहे, त्याच्याप्रमाणे आचरण करणार आहे. आणि जसे जसे आपले समास होत जातील, जसे जसे आपले दशक होत जातील, जसे जसे आपले श्लोक होत जातील, तसं तसं आपण स्वाध्याय करणार आहोत. अजून थोडासा बदल, थोडासा ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गाच्या पेक्षा थोडेसे इनपुट्स मिळाल्यामुळे आपला थोडासा ग्रुप मोठा आहे. पण तरी सुद्धा प्रत्येक सेशन झाल्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर्स ठेवायचा प्रयत्न करू. म्हणजे जर काही शंका असतील तर ऑन द स्पॉट आपण विचारू शकतो, आपण त्याच्यावर अनालिसिस करू शकतो. आणि त्या क्वेश्चन आन्सर सेशन मधून, त्या शिकण्याच्या पद्धतीतून, ही पद्धत बऱ्याच वेळेला आपल्या मॅनेजमेंट MBA स्कूल्स मध्ये, IIM मध्ये अवलंबली जाते. अशा पद्धतीनं आपण त्याचं क्वेश्चन आन्सर सेशनचं आपण जर घेतले तर आपण त्याचा अजून जास्त उपयोग होऊ शकेल. आणि म्हणून आपण क्वेश्चन आन्सर सेशन सुद्धा घेणार आहोत.
आपण बघितलं की रविवारचा सेशनचं टायमिंग थोडासा साधारण 1-1.5 तासाचं सेशन असेल आणि अशा पद्धतीने आपण दर रविवारी शक्यतो न चुकता, आणि जर ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गाचं जर कंपॅरिझन जर केलं तर 5 वर्ष आम्ही तो सेशन घेतलाय. दर रविवारी ते सेशन घेतले, न चुकता घेतले. जवळजवळ 200 पेक्षा जास्त सेशन झाले असतील आणि प्रत्येकाचं रेकॉर्डिंग ब्लॉगवर अवेलेबल असतं. त्यामुळं कुणाला जर एखादा सेशन मिस झाला तर तो ब्लॉगवर अवेलेबल होऊ शकतो, त्याचं रेकॉर्डिंग मिळू शकतं. जर कोणाला अजून जास्त परत एकदा अभ्यास करायचा असेल तर ते परत एकदा आपल्याला अभ्यास करू शकतो. त्यामुळे ते ओव्यासहित, श्लोकासहित त्याचं सगळं हे अवेलेबल हे ब्लॉगवर करून घेतलं जाईल. हे सगळे ऑनलाईन सेशन असतील, कारण आपल्या ह्या सेशनमध्ये सर्व गावातून, सगळ्या वेगवेगळ्या गावातून साधक मंडळी जॉईन झालेली आहेत. थोडंसं आपल्याला टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि आय थिंक थँक्स टू प्रदीप ओक, त्यांनी आपल्याला हे होस्टिंग केल्यामुळं आज आपण हा सेशन गुगल मीटवर घेऊ शकतोय. स्काईपवर थोडेसे लिमिटेशन्स आहेत. गेल्या आठवड्याभरामध्ये आम्ही खूप डिस्कशन्स केली, खूप टेस्टिंग केलं. ही जी सोशल मीडिया किंवा जी टेक्नॉलॉजिकल टूल्स आहेत ती पण चेंज होत आहेत आणि त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स पण चेंज होत आहेत. त्यामुळे इट इज गेटिंग लिटल डिफिकल्ट. त्यामुळे आम्ही स्काईप, मीट, झूम, युट्यूब लाईव्ह, फेसबुक लाईव्ह या सगळ्यांचा विचार केला आणि सध्याच्या काळामध्ये आपल्याला थोडंसं चालू व्हायला, सेशन चालू करायला गुगल मीट आपण वापरणार आहोत आणि हे सेशन्स आपण पुढे घेऊन जाणार आहोत. या सेशन्सला साधारण 150 लोकांची मॅक्सिमम लिमिट आहे. तेही आपल्याला थोडंसं पाहायला पाहिजे. त्यामुळे शक्यतो प्रत्येकाने एकच हे असं लॉग इन करावं, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त साधक लोकांना जॉईन करता येईल. जसं आपले संख्या वाढत जाईल किंवा जास्त जर लोकांना जर सहभागी व्हायचं असेल तर आपल्याला थोडेसे अजून ऍडिशनल टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट्स किंवा थोडेसे अजून काही प्रकार आपल्याला थोडेसे बघितले पाहिजेत, की युट्यूब लाईव्ह असेल किंवा फेसबुक लाईव्ह असेल ते सुद्धा आपल्याला थोडंसं बघितलं पाहिजे. ते सुद्धा आपण बघू, पण जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आपण सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करू. एवढं सगळी प्रस्तावना झाल्यानंतर आपण आज मनोबोधाला सुरुवात करणार आहोत. सुरुवात करूया. आणि सुरुवातीसाठी पहिला श्लोक घेण्याच्या ऐवजी मी शेवटच्या श्लोकाने सुरुवात करतो. कारण काय की कुठल्याही गोष्टीचा आम्हाला अभ्यास करायचा असेल तर तो का अभ्यास करायचा हा मला साहजिकच प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणूनच समर्थांनीच त्याचं सोल्युशन शेवटच्या श्लोकामध्ये 255व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की मनाचे शते ऐकता दोष जाती, मती मंद ते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे हे मनोबोध कशासाठी अभ्यासायचं, हे मनाचे श्लोक, या मनाचा का विचार करायचा, ह्या मनाला चेंज करायचं का करायचं. सगळ्यांच्याकडे मन आहे, प्रत्येकाचं मन वेगवेगळं आहे. तर हे मनोबोध अभ्यासल्यानंतर, मनाचे श्लोक अभ्यास केल्यानंतर आम्हाला काय फायदा होणार आहे. समर्थ लिहितात की मनाचे शते ऐकता दोष जाती, मनाचे सगळे दोष निवारण होतील. आम्हाला प्रश्न पडतो की मनाचे दोष काय आहेत. आपल्या सगळ्यांना माहितीये की आम्हाला कधीतरी एकदम अचानक राग येतो, प्रचंड जोरात राग येतो, क्रोध येतो. आम्ही काहीही कारण नसताना आउट ऑफ अँगर जर एखादा माणूस, आम्हाला नावडता माणूस जर समोरून आला तर आम्हाला आमच्या चेहऱ्यावर, कपाळावर आठी येते आणि आम्हाला राग येतो, क्रोध येतो. आम्हाला आमची जर मनोकामना, आमची इच्छा जर आम्ही जर मनात असेल की हे व्हावं आणि ते झालं नाही तर राग येतो. आमच्या मनाप्रमाणे झालं, एखादी गोष्ट झाली तर आम्हाला आनंद होतो, आम्हाला बरं वाटतं, आम्हाला सुख समाधान प्राप्त होतं. पण जर ते जर आमच्या मनाप्रमाणे जर झालं नाही तर मला खूप दुःख होतं. आणि ते दुःख एवढं होतं की कधी कधी त्या दुःखाचं रूपांतर शोकामध्ये होतं आणि मी दुःखी, शोकग्रस्त 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 10 दिवस नाही, कधी कधी डिप्रेशन मध्ये सुद्धा जाऊ शकतो. आपल्याला बऱ्याच वेळेला या समाजामध्ये अनेक अशी उदाहरणं दिसतील. हे सगळे कशाचे दोष आहेत, ह्या मनाचे दोष आहेत.
आम्हाला कधी कधी जेलसी वाटते दुसऱ्या एका माणसाबद्दल, आम्हाला ठेवा वाटतो, हा सुद्धा मनाचा दोष आहे. म्हणजे काम, क्रोध, मद, मद म्हणजे माज, अभिमानाच्या पेक्षा हायर डिग्री आहे. बऱ्याच वेळेला मद हा स्वतःला असणारं दिलेलं आवाज महत्व, म्हणजे मी कोणतरी आहे, माझ्यामुळे काहीतरी होत आहे, मी आहे म्हणून आहे, मी जर नसेल तर काहीही होणार नाही, हा जो अभिमान आहे, आणि त्या अभिमानाचं रूपांतर झालेला जो मद आहे, हा सुद्धा मनाचा दोष आहे. म्हणजे काम, क्रोध, कामना तर आमच्या मनामध्ये इतक्या प्रचंड आहेत, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमच्या कामना कधीही संपत नाही. शेवटी मनुष्य संपून जाईल, आमच्या शरीर पडेल, परंतु आमच्या कामना संपत नाहीत. आम्हाला सगळ्यांना ते उदाहरण माहिती आहे की मरणाग्रस्त शरीर जर्जर झालेला आहे आणि तो माणूस मरणाच्या शय्येवर पडलेला आहे. कधीही त्या शरीराचा मृत्यू होईल हे सांगता येत नाही, पण तो माणूस बोलता येत नाही, तरी सुद्धा तो त्याच्या मुलाला म्हणतो की अरे ती शेळी बघ, ती शेळी आपलं शेत खाते. हे जे आहे ही आमच्या मनाची कामना आहे. म्हणजे शेवटपर्यंत आमच्या मनाच्या कामना, आमच्या मनाच्या इच्छा जाऊ शकत नाहीत. आमच्या मनाच्या इच्छा अतिशय मरकट, आणि हे जे सगळं जे आहे मनाचं आहे. म्हणून शास्त्रामध्ये मनाला असं उदाहरण दिलेलं आहे की जसा अग्नी असतो, आणि अग्नीमध्ये जसं अग्नी कधीही शमत नाही, जसं जसं आम्ही कामना आम्हाला कधीतरी वाटतं की आमची कामना पूर्ण झाल्यानंतर आम्हाला पुढं काही नको. आम्ही म्हणतो ना की आता माझ्या मुलाचं लग्न झालं की आता माझा सगळा संसार सगळा सुखमय झालेला आहे, आता मला काही नको, माझ्या मनामध्ये कुठलीही इच्छा नाही. हे आम्ही 5 मिनिटासाठी म्हणतो. मुलाचं लग्न झाल्यानंतर 1-2 महिने होत नाही तोपर्यंत त्या मुलाच्या पाठीमागे भुणभुण चालू होती की आता आम्हाला नातू पाहिजे किंवा नात पाहिजे. म्हणजे आमच्या मनामध्ये दुसरी कामना निर्माण होते. नातू किंवा नात झाल्यानंतर त्याचं बारसं आम्हाला ऐकायचं असतं, त्याचं नाव ठेवायचं असतं, ती कामना निर्माण होते. ते झाल्यानंतर त्याची मुंज आहे. अशा पद्धतीनं आमच्या मनामध्ये कामना कधीही संपत नाही. आमच्या मनामध्ये कधीही अशी अवस्था येत नाही की बास आता मला काहीही नको, मी अतिशय शांत आहे, मी अतिशय माझं जीवन सुखमय आहे, माझ्या आयुष्यामध्ये आता कुठल्याही कामना नाहीत, इच्छा नाहीत. धन्योहम 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 पुनः पुन्हा, अशी आमची मनाची अवस्था कधीही होत नाही. हा सुद्धा मनाचा दोष आहे. काम, क्रोध, मद, मोह. मोह तर काय, प्रत्येक गोष्टीचा आम्हाला मोह होतो. संपत्तीचा मोह होतो, परस्त्रीचा मोह होतो, आणि हा मोह, या एका मोहापायी रामायण घडलं, त्या एका मोहापायी महाभारत घडलं, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल आपण जास्त चर्चा करायला नको. हा सुद्धा मनाचा दोष आहे. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर. मत्सर हा तर मनामध्ये असलेला एक जातिवंत आहे. माझं चांगलं झालं नाही तर दुसऱ्याचं चांगलं झालं तर आम्हाला मत्सर मनामध्ये येतो. हा मत्सर हा सुद्धा मनाचा दोष आहे. चिंता, काळजी. आम्हाला भविष्याची सारखी चिंता असते की उद्या कसं होईल. उद्या करोना आता फेज 3 झालेली आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की आम्ही बातम्या वाचतो, ओमिक्रॉन झाला, डेल्टा झाला, आता डेल्टा ओमिक्रॉन येणार आहे, तो कधी येणार, येईल का, ही चिंता आहे. म्हणजे चिंता हा सुद्धा मनाचाच दोष आहे. काळजी हा सुद्धा मनाचा दोष आहे. आम्हाला सारखी प्रत्येक गोष्टीमध्ये काळजी वाटून राहते की अरे असं होईल का, तसं होईल का, हे झालं तर काय होईल, ते झालं तर काय होईल. म्हणजे काळजी हा सुद्धा एक मनाचा दोष आहे. आणि समर्थ इथे म्हणतात की मनाचे शते ऐकता दोष जाती. अरे आम्हाला काय मिळणार आहे, याचं साध्य काय होणार आहे, आम्हाला काय फळ मिळणार आहे, या मनोबोधाचं जर आम्ही अभ्यास केला तर आमचं मन शांत होणार. हे सगळे मनाचे दोष निघून जातील. आणि मनाचे ज्यावेळेला दोष ज्यावेळेला निघून जातील त्यावेळेला समर्थ श्लोकाचं पुढचं चरण लिहितात, त्याच वेळेला मतिमंद ते साधना योग्य होती. म्हणजे भगवंत समर्थांनी आधी स्पष्टपणे सांगून दिले की आम्ही कोण आहे. आता जर आमच्या मनामध्ये जर काम, क्रोध, मद, मोह, मत्सर असेल तर आम्ही मतिमंद साधक आहोत. आम्ही साधना करण्यासाठी योग्य नाही. कारण का, आम्हाला जर एका जागेवर शांत बसायला सांगितलं, डोळे मिटायला सांगितले, मेडिटेशन तर पुढची गोष्ट आहे.
नुसतं डोळे मिटून शांत बसायचं, मनामध्ये कुठलेही विचार आणायचा नाहीत. असं जर आम्हाला जर शांत बसायला सांगितलं तर आम्ही 5 मिनिटं 10 मिनिटं काय, अर्धा तास तर सोडाच, 5-10 मिनिटं सुद्धा आम्ही बसू शकत नाही. आम्ही कसले साधना करणार? आम्हाला नामस्मरण किंवा जपसाधना करायला आम्ही बसल्यानंतर सुशीलभूत होऊन आम्ही बसलो आणि आमच्या मनामध्ये श्रीराम जय राम जय जय राम आम्ही तोंडाने म्हणतोय, पण आमच्या मनामध्ये आमचं मन सगळीकडे भराऱ्या मारतंय. हेच मन इथे बसून, बेंगलोरमध्ये बसून ते मुंबईमध्ये जात आहे, बेंगलोरमध्ये बसून ते अमेरिकेत जात आहे. आमचं मन हे अतिशय चंचल आहे. आम्ही कसली साधना करणार? आणि जोपर्यंत आमच्या मनामध्ये हे दोष आहेत, आपण ते सगळं पाहणार आहोत. काम क्रोध मद मोह मत्सर हे दोष आणि चंचलता हा मनाचा दोष हे ज्या वेळेला कमी कमी होतील, नाहीसे म्हणत नाही मी, पण कमी कमी होतील, त्यावेळेच वेळेला आम्ही साधना योग्य होऊ. आणि म्हणूनच मनोबोध जर आम्ही ऐकणार असू, आम्ही मनोबोध जर आम्ही अभ्यासणार असू, तर आम्ही काय होणार, आमचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होईल, तर आम्ही मतिमंद साधक जे आहोत ते आम्ही उत्तम साधक होण्याचा प्रयत्न करू. आम्ही साधनेसाठी आम्ही स्वतःला म्हणजेच आमचं फाउंडेशन तयार करू. आमची जी जमीन आहे ती भुसभुशीत आणि नांगरून ते अतिशय साधनेसाठी योग्य करू. आणि पुढची स्टेप, ज्या वेळेला आम्ही मतिमंद साधकाचं ट्रान्सफॉर्मेशन होऊन स्टेप बाय स्टेप बिट बाय बिट ज्यावेळेला आम्ही ट्रान्सफॉर्म होऊ, आम्ही साधनेसाठी योग्य होऊ आणि साधना करू, त्यावेळेला आमच्या पुढचं फळ आम्हाला मिळेल, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्यांगी. आम्हाला काय मिळेल, तर समर्थ म्हणतात की आम्हाला ज्ञान मिळेल, आम्हाला वैराग्य मिळेल, आमच्या अंगामध्ये सामर्थ्य प्राप्त होईल. म्हणजे समर्थ असे पिळपिळीत किंवा मुळमुळीत नाही. समर्थ हे कधी शांतपणानं समर्थांनी सांगितलं नाही. समर्थ हे समर्थ आहेत आणि समर्थांच्या मध्ये, वाङ्मयामध्ये, या मनोबोधामध्ये, दासबोधामध्ये सामर्थ्य हे आपल्याला क्षणोक्षणी दिसतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जर आम्ही ह्याचा अभ्यास केला तर आम्हाला काय मिळेल, तर आमच्या अंगामध्ये एकाच वेळेला सामर्थ्य येईल आणि एकाच वेळेला वैराग्य सुद्धा येईल. आणि सामर्थ्य आणि वैराग्य हे दोन्ही एकाच वेळेला येणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण काय, की जर माझ्या अंगामध्ये सामर्थ्यच नसेल आणि मी म्हणेन मी तुला क्षमा केली जा, कारण का की मला माझ्या अंगात सामर्थ्यच नाही, मग त्या क्षमा करण्याला काय अर्थ आहे? जर माझ्या अंगामध्ये अतिशय सामर्थ्य असेल आणि मी त्या माणसाला जर क्षमा केली तर ते खरं क्षमाशीलता आहे. जर आज माझ्याकडे प्रचंड संपत्ती आहे पण त्या संपत्तीचं जर मला मोह नाही, त्या संपत्तीबद्दल जर मला काहीही नाही वाटत नाही, ते जर वैराग्य जर माझ्यामध्ये असेल तर ते वैराग्य कसं आहे, ज्ञानजन्य वैराग्य आहे. आणि म्हणून समर्थांनी शब्द वापरलाय की ज्ञान आणि वैराग्य दोन शब्द एकत्र वापरले आहेत. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्यांनी. वैराग्य कसं आहे, स्मशान वैराग्य नाही. काहीतरी शोक घडल्यानंतर, एखादी व्यक्ती गेल्यानंतर स्मशान वैराग्य आम्हाला येतं, तात्पुरतं वैराग्य येतं, टेम्पररी वैराग्य येतं. आम्हाला वाटतं की आता मला काहीही नको, मला आयुष्यामध्ये काहीही आवड नाही. 10 दिवसापुरतं वैराग्य, स्मशान वैराग्य आम्हाला येतं. आम्हाला काही गोष्टी, काही गोड लागत नाही, आम्हाला काही करावं असं वाटत नाही. ते वैराग्य समर्थांना इथं अपेक्षित नाही, तर समर्थांना अपेक्षित आहे तर ज्ञानजन्य वैराग्य अपेक्षित आहे. म्हणजे ज्ञानानं आलेलं वैराग्य, अनुभवजन्य वैराग्य समर्थांना अपेक्षित आहे. आणि म्हणून तिथं समर्थ म्हणतात या श्लोकामध्ये, या श्लोकाच्या चरणामध्ये की चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्यांगी, हे आम्हाला फळ प्राप्त होईल. आणि इथं आम्हाला समर्थ शेवटच्या चरणामध्ये सांगतात की म्हणे दास विश्वासिता मुक्ती भोगी. हे शास्त्र आहे. समर्थ आम्हाला विश्वास देतात, कॉन्फिडन्स देतात. कारण काय की समर्थाने ते मिळवलेलं आहे. जो ज्यानं मिळवलेला आहे तोच विश्वास देऊ शकतो. ज्यानं मिळवलेलंच नाही तो काय विश्वास देणार हो. आणि म्हणूनच समर्थ सांगू शकतात की अरे मी तुम्हाला विश्वास देतो की जर तुम्ही जर मनोबोध जर शिकला, जर मनोबोधाप्रमाणे जर तुम्ही भावार्थ गुणार्थ जर बघितला, त्याप्रमाणे जर चिंतन मनन जर केलं आणि त्याच्याप्रमाणे जर आचरण केलं तर तुम्ही काय भोगाल, तर मुक्ती भोगाल. आपण मुक्तीची डेफिनेशन बघितली आहे की निरतिशय आनंदस्य प्राप्ती. आणि आम्हाला जीवनामध्ये काय प्राप्त होईल, तर निरतिशय आनंद प्राप्त होईल. म्हणजेच आम्ही जीवन मुक्त होऊ. आम्ही याच जीवनामध्ये, ह्या शरीरामध्ये असताना म्हणू शकू की धन्योहम 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 पुनः पुन्हा.
म्हणजे आता आम्हाला या जीवनामध्ये काहीही मिळवायचं नाही, आम्हाला काहीही प्राप्त करायचं नाही, आम्ही जिथे आहोत जसे आहोत त्या अवस्थेमध्ये आनंदी आहोत. आणि ती जी आनंदाची अवस्था आहे ती आनंदाची अवस्था मिळवणं हेच या मनोबोधाचं फळ आहे, हे समर्थ इथं शेवटच्या श्लोकामध्ये सांगतायत. आणि म्हणूनच मनोबोधाचं आपण पुढच्या सेशन पासून पहिल्या श्लोकापासून आपण चालू करणार आहोत. पण आम्हाला मनोबोध किती सेशन्स होतील आपल्याला माहिती नाही. आपण साधारणपणे प्रत्येक सेशन मध्ये काही श्लोक जे त्याचं वर्गीकरण करू आणि त्या वर्गीकरणाप्रमाणे प्रत्येक श्लोक आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करू. पण सर्व सेशन झाल्यानंतर, मनोबोधाचा अभ्यास झाल्यानंतर, मनोबोधाचं चिंतन मनन झाल्यानंतर, मनोबोधाप्रमाणे जर आम्ही आचरण खरोखर मनापासून जर केलं, जीव ओतून जर आम्ही मनोबोधाचं आचरण केलं, तर आम्हाला काय फळ मिळेल? तर मनाचे शते ऐकता दोज जाती, मती मंत ते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासिता मुक्ती भोगी. हे आम्हाला फळ मिळेल आणि हे नक्की मिळेल हा विश्वास आम्हाला समर्थ देतात. आणि आम्ही तो विश्वास घ्यावा आणि त्या पद्धतीने जर आम्ही अभ्यास करून ती मुक्ती, तर निरतिशय आनंद मिळावा, म्हणून आपण हे सेशन्स घेणार आहोत. आज आपण इथंच थांबू आणि पुढच्या रविवारपासून मनोबोधाच्या पहिल्या श्लोकापासून सुरुवात करू. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया, जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया, देवराया कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया, देवराया कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तोची सावरी दयाळा, कल्याण करी राम राया, देवराया कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीण जाहले, कठीण जाहले, आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभेली बहरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. दास म्हणे आम्ही केले पावलू, केले पावलू, दयेसी नाही सरी दयाळा, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, देवराया कल्याण करी राम राया, देवराया कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. आज पहिला सेशन झाला. कुणाला काही क्वेश्चन्स, शंका किंवा याच्या आपल्या म्हणजे याचा पॅटर्न जो आहे त्याच्याबद्दल काही जर काही शंका असतील त्याच्यावर आपण थोडंसं विचारू शकतो.